मुंबई शहरानंतर आता ठाण्यात देखील डबल डेकर बस जे आहे ते प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे। आजच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळेस ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव असतील, विरोधी पक्षनेते शानू पठाण असतील, तसेच महापौर शर्मिला पिंपळकर देखील होत्या। पाहिलं तर याच बसमधून आता थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतर मान्यवरांनी देखील प्रवास केला। जी बस जी आहे ती डबल डेकर आहे, वातानुकूलित आहे, इलेक्ट्रिक बस आहे, त्यामुळे पर्यावरणाला ऱ्हास होणार नाही याच पद्धतीने अशी ही बस बनवण्यात आली आहे। पाहायला गेलं तर या बसच्या खाली 29 सीट असणार आहे, तसेच दोन्ही बाजूला दरवाजे आहेत आणि वरच्या बाजूला ज्या मजला आहे त्याच्यावरती 36 आसन क्षमता ही ठेवण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर एकूण 65 प्रवासी या बसमधून प्रवास करू शकणार आहे। पाहायला गेलं तर येत्या काळात 10 बसेस अशा इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये धावणार आहेत। सध्या तरी ट्रायल रनसाठी आज ह्या बसचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। पाहू शकतो आसन क्षमता असेल, तसेच या ठिकाणी 2 दरवाजे असतील, मागे आणि पुढे असणार आहे। चढताना आणि उतरताना वरती जाताना देखील 2 दरवाजांच्या पुढे शिड्या देखील आहेत। त्यामुळे नक्कीच वातानुकूलित अशी इलेक्ट्रिक बस डबल डेकर बस धावल्यामुळे येणाऱ्या काळात लोकसंख्येच्या नुसार मोठ्या प्रमाणात फरक देखील होणार आहे। पाहायला गेलं तर घोडबंदर पट्टा असेल, शिरपट्टा असेल, असे पर्यटन स्थळी देखील या बसचा मोठा उपयोग असणार आहे। पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून डबल डेकर बस जी आहे ती येणार होती ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, मात्र सध्या तरी 10 बसेस हे सुरुवातीला येणार आहे। त्यानंतर हळूहळू ठाणेकरांचा प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे। त्यामुळे अजयसह गणेश सोराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।